आणि न बोलण्याचे परिणाम चांगले झाले का वाईट? बोलणं कुठे? पोरगा पोरगी नवरा बायको चारच माणसं घरात आहे, चारींच्या गेम चालू आहे. पोराची चालली पबजी, पुरीचं चाललंय टिकटॉक, ह्या दोघांची चालली यूट्यूब. कुणी बोलानच बोला ना. आणि पाया पडून सांगतो महिला पुरुषांना, इंदुरीकरचे किती महिला मंडळ मी तुमच्या मुलासारखं आहे. संकट किती येऊ द्या, ते कुणातरी पशी बोलत जा, त्याने दुःख हलकं होतं. आत ठेवू नका. संकट येणार जेव्हा. लिंबाची लिंबोळी किती जरी पिकली तर वरून पिवळी आहे, ती आतून कडूच आहे. आपण किती मोठे झालो तरी जीवनामध्ये दुःख आहे, ते प्रगट करी जा, बोलत जा. ऑफिसमध्ये साहेबाचा थोडा त्राण आहे, असू द्या, तो बायकोपाशी बोलत टाकायचं, आज जरा मी टेन्शनमध्ये, बोल नको लई, मला असं असं साहेबांनी ताण दिला. तू पिऊनच येतो डायरेक्ट, म्हणजे टेन्शन आहे काही नाही, विनोद नाही, तुम्ही बोलत जा. आणि न बोलण्यामुळे महिला मंडळात सुनबाई थोडी खट्याळी, घरोघर मातीच्या चुली, थोडंसं बोलत जा. आणि न बोलल्याचा परिणाम काय झाला ऐका. सतत त्या गोष्टीचं डोक्यात चिंतन केल्यामुळं ब्लड ऑफ सर्क्युलेशन माणसाचं कमकुवत झालं. परिणाम हृदयाचे जे 4 कप्पे आहेत, उजवी जेवणिका, डावी जेवणिका, उजवी कर्णिका, डावी कर्णिका, ब्लड ऑफ सर्क्युलेशन कमी झालं. परिणाम त्याच्यात ब्लॉकेज तयार झाले आणि अटॅक निर्माण झाला. अटॅक आलेल्या माणसाला माणसं पहिलं विचारतात डॉक्टरला, ब्लॉकेज किती निघली, जास्त आहेत का कमी? आणि अटॅक, माझं कीर्तन ऐकलेल्या माणसाला मी सर्टिफिकेट देणार, 6 महिने अटॅक येऊ शकत नाही. एकटा हसतो घरी गेलो होतो. आणि हे मोबाईलमुळं संवाद संपलाय, मान्य आहे का? बोला, बोलत जा. पुरीला पोराला बोलत जा, बोलल्यानं दुःख हलकं होतं. एक बोलतच नाही लोक, लग्वीला गेला आणि मोबाईल आला, अहो चैन सुद्धा खोलली नाही त्यानं. पोरग झोळीमध्ये रडत आहे, झोळीत रडून रडून थकलंय पोरग. आईनं झोळीतून खाली काढलं पोरग, त्याला भूक लागली. आईनं गॅसवर दूध तापवलं, पातेल्यातलं दूध ताटलीमध्ये थंड केलं आणि बाटलीत भरलं आणि बुज बसवलं. आणि पोराला दूध दिलं म्हणजे ते शांत बसेल. पोराला अन्नाची गरज आहे, ती दूध घेऊन गेली पोराजवळ आणि फोन आला. मग आता पोराला दूध द्यावं का नाही? वर बोलत राहिली. कुत्रीचं पिलो अख्खं दूध पिऊन गेलं, वर गप्पा आणत राहिली. पोरा एक मोबाईलमुळं संवाद संपला, मान्य आहे का? बोला. आजारी तुम्ही बोलायला काय झालं? एक मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली, एकटीच बसतात माणसं. येड्या बाबडीत, मोहरीत, शिमिटच्या नळीत, काही तर मोटरसायकलवर चांगल्या टाकून पागल झाली, पागलच झाली. एक मोबाईलमुळं संवाद संपला. 2 मोबाईलमुळं माणसं एकलकोंडी झाली. 3 मोबाईलमुळं माणसं चिडचिडी झाली. 4 मोबाईलमुळं मेंदू हँग झाली. 5 मोबाईलमुळं डोकेदुखी झाली. 6 मोबाईलमुळं सांधेदुखी झाली. 7 मोबाईलमुळं दृष्टी गेली. आणि 8 मोबाईलमुळं झोप गेली. मोबाईल वापरणारी मंडळी झोपत नाही, त्याला जर झोपताना मोबाईल नसला गोदडीच्या दोरे उपशीत येते. एकानं निम्या रात्री गोदडी फाडली, टरा गोदडी फाडली. त्याचा बाप म्हणला, यानं काल खाट मोडली ना आज गोदडी फाडली, याला झालं काय? त्याच्याही म्हणली, सावध व्हा नाही तर उद्या तुम्हाला फाडीला. हा म्हणून महिला मंडळाला महाराज म्हणून सांगत नाही, पण तुमचा मुलगा म्हणून सांगतो, ह्या पोरांना मोबाईल खेळायला जरा कमी द्या. कमी द्या नाही देऊच नका. यांना खायला काजू चारा ना, बदाम चारा ना, कोण नको म्हणलं तुम्हाला? हां, चांगलं यांना शिकवा ना. यांना कशाला मोबाईल? यांच्याकडे कशाला मोबाईल पाहिजे? पोरांना मोबाईलला गेम कोणत्या कोणत्या रे? पबजी, अजून पिपल, जोरात बोला, कोणती? हा, पबजीन काय झालं? नाही, हे बंद करा. आणि ती काळाची मोबाईल काजू द्या, बदाम द्या, व्यायाम द्या. 5 वाजता यांना जरा फिरवून आणा, यांना शिकू द्या. रविवारी नवरा बायको सुट्टी असते, जरा पोरांमध्ये बसा, गप्पा हाना. आमचं तुमचं एकच झालंय. माझ्या घरात सुद्धा एक दिवस असं होणार आहे. माझा पोर आहे, माझ्या बायकोला विचारील, हा रात्री येतो सकाळी जातो, हा पाहुणा कोण आहे बुवा? महाराज, माझ्या पोराची माई जवळजवळ 5-5, 6-6 दिवस गाठ होत नाही. जायला वाजते 2-3,
सकाळी ती 6:45ला जाते शाळेत, 6लाच. कवा येते कोणाला माहिती. काय नाही महाराज, तुम्ही ना मी पागलच आहे. नाही पण याला कुठेतरी कंट्रोल केलं पाहिजे आणि ती काळाची गरज आहे. कारण देवाने ठरवलं माणूस तयार करायचा, पण असा करायचा त्याला आयुष्य द्यायचं कमी आणि बुद्धी द्यायची जास्त. बुद्धी इतकी द्यायची त्यानं देव पाहिला नाही पाहिजे, तो देव झाला पाहिजे. माणसाने देव पाहायचा नाही. पाहून काय करतो, काशीला जातो, झक माराय काशीला. काशीला जाणारे नियम माहिती आहे तुम्हाला काय आहे काशीचा? हे काशीला जाणारे ध्यानात ठेवा, काशीला गेल्यावर परत जिवंत गावात यायचं नसतं, असं नियम आहे. हे बावळट काशीवरून गावात येतात, मी दाव्याचं खात नाही, कानपाड फोडीन. तुला जायला कोण सांगितलं होतं काशीला? हा ना, झक माराय गेला तू, 7-8 हजार रुपये गेले, गाई दुधाला कमी पडली, दोन्ही पोरं वाहिनी निघली, हीच काशी झाली. याला गेला काशीला, आणि काशीला जायची हवस आपल्याला नाही, यांना. हा, हिला फक्त ट्रिप काढणारा बाबा भेटला पाहिजे. हा, बिलालीच त्याला यहीन सगळं गाचपान घेऊन चालली काशी. आणि आमच्या महाराज लोकांचा ट्रिपा काढणं धंदा झालाय. पैसे उरत्या, दिवस निघत्या, उरलेल्या पैशाचा बायकोला गाजरा, दोन्ही काशा खुश. घरातली काशी खुश आणि ही काशी खुश. तुम्ही म्हणाल महाराज एवढा काशीवर वाईट का म्हणून बोला? प्रमाणे आपल्याकडं माऊलीची ओवी 12व्या अध्यायात, मोक्ष देऊन उदार होय कीर काशी शरीर ते ठाई वेच किजे. म्हणले काशीला गेल्यावर तुम्हाला मोक्ष मिळेल, पण शरीर तिथं ठेवावं लागतं. हे काशीवरून गावात येत आहे, मी काशी केली, मी मोतीला जात नाही, अंत्यविधीला जात नाही, दहाव्याचं खात नाही, श्राद्धाचं खात नाही, प्रचाराचा रस्सा लाल जुलाब होस्तोवर सोडित नाही. प्रचाराचा रस्सा मागून लाल पडला तरी पुढून वती तोच. आणि मी काशीचं लपाड्यावर सगळ्या महाराजांची भाषा आहे, वाराणसी गया पाहिली. आता लागला करंट तुम्हाला मगाचा. एकाशी विजीला 1.5 तास देव चोळून काय करतो, एकानं देव चोळले आणि कुत्रं आलं, त्यानं देव फेकून आणला कुत्र्याला. काय वाऱ्याचं धावणं कधी स्थिर नाही, शेळीचं चरणं कधी समाधानाचं नाही, लहान पोराचं मन कधी स्थिर नाही, आणि चोरीचं धन कोणाला लकलाभ नाही. पुरावा 18वा अध्याय. वारियाचे धावणे का शेळीचे चरणे, बालकाचे मन का चोरीचे धान. पुन्हा ऐका 3, जेवढं घुसल तेवढं ओव्याप्रमाणे सगळं. मुंगी किती फिरू द्या, मेरू पर्वत कधी ओलांडू शकत नाही, मासा किती पोहू द्या, समुद्र कधी तरू शकत नाही, पापाची इस्टेट किती कमवा, खानदान कधी सुखानं जगू शकत नाही. ज्या ज्या घरात पापाचा पैसा आहे, सुपडा साप सुख करता दुखता मारता गुलाते नरवे फोवे फेव को पादयाते खाते धोता खाते लाता लाता गोधा पाहे ना रुपये. मग देव येतो बदला घेतल्याशिवाय. काहींना इस्टेट मोकार पोरग नाही, काहींना इतकी पोर झोपाया जागा नाही. काही माणसांच्या घरात इस्टेट लई पण देव खाऊन देत नाही. जेव्हा बसला चमक निघली, 2 लाख 2.5 लाख, मागचं लॉक 9 लाख. हो, काही माणसं ते ताटली का पाहता खातीच नाही. साखर, डायबिटीस, वांग, मुळव्याध. काही माणसं चालू चालू मेली, काही नाक गाव कटाळलंय. मरणच. पाहुणेच भेटायचे बंद झाले. अवलाद जाईना ते भेटाता कवर. उलटा पाहुण्याने फोन केला, कसं काय म्हणले, आहे अजून. मरणच. नुसता उताना पडेल खाटाव, खात नाही पित नाही, पाहतो नुसता. पाहुणे म्हणले चहा.
दूध, थोडी दारू, पिठलं, थोडा रस्सा, तू लाख करे रखवाली, तू लाख करे रखवाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। तू लाल इबादत कर ले, तू लाल करे रखवाले, तू लाल इबादत कर ले, तू लाल करे रखवाले। उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, उड़ जाएगा एक दिन पंछी रहेगा पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली, पिंजरा खाली। काय डीजे लावायची गरज आहे? अरे भाड्याच्या घराला कलर देण्यात काय मजा आहे? ते एक दिवस खालीच करायचंय. मग हे घर कसं आहे? जिंदगी जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा। मौत जब तुझको, मौत जब तुझको, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। चांद के बाद आई सवेरा, दिखना है हर दिन नया सवेरा। पाव फूला से, पाव फूला से, पाव फूला से रखने से पहले पहले कांटों पे चलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा। आज पहिलं जग शून्य होतं, 4 खाणी तयार झाल्या. इथं आपण 20 मिनिटापूर्वी होतो. हा, आणि माझ्या तोंडातलं वाक्य होतं, याला आयुष्य द्यायचं कमी पण बुद्धी द्यायची जास्ती. हा देव झाला नाही पाहिजे, ह्यानं देव पाहिलं नाही पाहिजे, हा देव झाला पाहिजे. पुरावा 3रा अध्याय. तुम्ही देवाते भजाल, देव तुम्हा तृष्टवेल, परस्पर घडेल प्रीती जेत, आज्ञापक व्हाल, वाचा सिद्धी पावाल. बस. आणि असा माणूस तयार करायचा ठरवला. आणि कसा झाला तयार? आता बनवूनच दाखवतो माणूस एका मिनिटात. हां, आता माणूस तयार करायचं ठरवलं. मग आता स्त्री पुरुष एकत्र आली. आता बारीक काय काय एज्युकेटेड लोक, स्त्री संघ, महाराज मंडळी सगळं. बऱ्याच लोकांचं म्हणणं आहे, बा माझा पोरगा नालायक का निघला, नालायक का निघला, नालायक का निघला. ते का निघालं त्याचं उत्तर आता याच्यात आहे. 80% भजन्यांचे पोरं खलास आहेत, 40% कीर्तनकारांची पोरं क्वाटरी पेतात. बाप रामायण सांगतो आणि पोऱ्या दुसऱ्याच गावातून सीता घेऊन येतो. स्वयंवर कोणाला सांगा. हां, मग पोरं बिंडोक का निघतात त्याचं उत्तर ऐका. आता बऱ्याच लोकांची तक्रार आहे, माझा मुलगा असा का निघाला, मी तर भजन करतो बा, महापौर वाईट का निघलं, त्याचं उत्तर आता याच्यात आलंय. पहिलं जग शून्य, 4 खाणी तयार झाल्या. माणूस तयार करायचं, माणूस तयार करायचं ठरलं. अजून तयार झालाय का? नाही. फक्त त्याला आयुष्य द्यायचं
कमी आणि बुद्धी द्यायची आणि आयुष्य किती द्यायचं इन मीन 100 मध्ये 50 गेले झोपेत किती राहिले 50 मध्ये 3 टप्पे बालपण तरुणपण म्हातारपण लहानपण गेलं टिंगल्या टावळ्या करण्यात तरुणपण गेलं सासरवाडीचं कल्याण करण्यात आणि म्हातारपण गेलं खाटा उतानं पडण्यात मेला ना माझ्या हा काय केलं म्या काय केलं नाही तो असं कोणी उठायचं आणि माया पोराला बाकवा शिकवा आणि कोणी उठायचं आणि माया पोराला कीर्तन शिकवा बाबाची पेंट आहे का कोणी उठायचं माया काही नाही 6 वर्ष पोर आळंदीत घातली फक्त धोतरच नाही असाय शिकली वांग येत नाही त्यांना काही फक्त खऱ्याची आई मेली कोणी उठायचं माया पोराला डॉक्टर करा डॉक्टरचं पोर कुठे डॉक्टर होत असं त्याला मार्क नको कटवान घ्या 48% मार्क पडले ते आडपाटाला 8ला घालते कशाला डॉक्टर कोण तो माणसं मारायला त्याला भेजाच नाही खराब भेजायचं ते आणि त्याचा बाप म्हणला प्रयत्न करू काला करतो प्रयत्न पहिलाच प्रयत्न फेल गेलाय हा करतो प्रयत्न ते आडपाट ते 48% मार्क पडले ते 8ला घातलं पाहिजे त्यानं झक मारली मेडिकलला घातलं कशाचं जोराव पैसे त्याला भेज आहे का ते केलं डॉक्टर त्यानं टाकलं हॉस्पिटल काला माणसं नीट होती त्यालाच भेजा नाही आणि त्याच्याकडे पेशंट गेलं का त्यानं लगेच पहिला दणका झोपा उभ्या ना काही नाहीच झोपा पहिला दणका झोपा झोपलं का लगेच काना स्टेथोस्कोप आणि ते छाती उठू ना तोंड वाचवा डोळे वाचवा जीभ बाहेर काढा ओढून धरा मोकळं सोडा ओढा परत सोडा मोकळं ओढा परत पालते व्हा उताने व्हा सरळ व्हा मॅक पहा काय होतं तुम्हाला मग आता मग एवढा टाइम काय व्यायाम चालू होता का काय होतं आणि लगेच कागद आणि पेन घ्या कागद आहे तिथंच राहते टेबलाला आणि पेन त्यांची दुरीनच बांधेल राहत्यात ते पेन आपल्यासारखे खिशाला नाही ठेवती सकाळी 3 घ्या संध्याकाळी 3 घ्या परादिशी परत आली का झोपा उभ्यानं काही नाहीच काला माणसं नीट होतील काय झालंय महाराज पैसा मूर्ख माणसांकडे गेल्यामुळं चांगल्या माणसांना समाजात त्रास झाला महाराज याडपाट माणसांच्या घरी लक्ष्मी गेली याडपाट जी भंगार माणसं आहेत त्यांच्याकडे पैसा गेला चांगल्या माणसांना त्रास झाला भांडे घासणारीच्या मुलीला मेरिटचे मार्क आहेत पण मेडिकलला जाता येईना बंगलेवाल्याची पेपरला गेली अजून आली नाही ती डॉक्टरच होऊन आली परीक्षेला गेली ती गेलीच मग का निकालच घेऊन येते का काय करते काय आणि पोरगी पळून गेल्यावर तिची आई म्हणती मला अंदाज आलता बरं का तू काय कुंभ मेळ्याला गेली का 2-4 महिने तू मला याला आल्याबरोबर कोणची टाकली पहिली माया आता हा जन्माला आला तो कसा होता ऐका हा होता ब्रह्म याला आजीने एक दिला झटका याची आजी याला काय म्हणली माहिती का तुझं बिस्किट तुझं पहिला दणका त्याला कोणचा दिला तुझं तू ते म्हणलं माझं हो मग पहिला शब्द तयार झाला तू मी तुझा आणि या 4 शब्दावर जगातलं पोलीस खातं आणि न्यायालय चालू आहे मी तू तुझा मग हे 4 शब्द वजा केल्यावर भांडणच काळ होईल अख्ख्या जगातली भांडणं किती शब्दावर आहेत आपण बांधला बंगला आपल्या बापाला नाही जमलं आता तुझ्या बापाला जर जमलं नसतं बाकीचा विचार घरी गेल्यावर करा मी तू ती माझी नाही ना ती माझी नाही ना कुणाचीच नाही
तिनं माझ्याशी सोडून कोणाशी लग्न केलं ना ती कुठंच सुखी होऊ शकत नाही. एवढं तिचं माझ्यावर. अरे पागले तू, असे 3 जण म्हणत होते तू चौथा येड्या. अरे 3 मेले तू एकटाच राहिलाय, ते 3 झाले भूत, तू असेल खैस. पुरीसाठी मरतो का शामड्या? ए दरिद्री, ए भंगरी. अरे हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? हे हृदय इतकं हलकट नाही का त्याच्यावर कोणी प्रेम करावं? आणि आपण इतके नादान नाही का एवढं चांगलं हृदय कोणाला द्यावं? ज्यांनी ज्यांनी असे लव्ह मॅरेज केले ना, लफडे लुपडे, दरवाजे लावून भांडे घाशीत अरे, आणि भांड्याचा आवाज येऊ नये म्हणून टीव्हीचा आवाज मोठा करतात. कोण कोणावर प्रेम करायला मोकळे गेलं? ह्या जगात 2च माणसं प्रेम करतात, एक आई वडील आणि 2 संत. 3रं बायको प्रेम करीत नाही, प्रियशी तर अजिबात करीत नाही. बऱ्याच लोकांना वाटतं हे पण प्रियशी जीवनात 3 अंकी नाटक करते टोनग्या. लग्नाच्या अगोदर ती त्या पोऱ्याला म्हणत असते तू माझा प्राणनाथ आहे. प्राणनाथ, नवनाथाचा भाऊ. प्राणनाथ. लग्न झाल्यावर म्हणते नाथ आहे, शेवटी म्हणते तू अनाथ आहे. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. माणसाची बायको सुद्धा जीवनात 3 अंकी नाटक करते. लग्न झाल्यावर नवऱ्याला चंद्रासारखी शीतल करते तेव्हा चंद्रमुखी असते. 2 मुलं झाल्यावर तापून उठते तेव्हा सूर्यमुखी असते. आणि 60 वर्षाच्या पुढं मारायला धावते तेव्हा ज्वालामुखी असते. कोणत्याही प्रिय माया कीर्तनात बसलेल्या कोणत्याही प्रियकरानं मला सांगा तुमचं हॉटेलचं बिल किती प्रियशन दिलं का? देणारच नाही. हुशार मॉडेल आहे ते. 16 आईस्क्रीमच्या कांड्या खातं एकटं. तवर हे एक कांडी चूक घेते. आणि याला म्हणलं तुला घेते म्हणते इंटरेस्ट नाही. अरे पैसेच नाही बावळाटा. एका मित्रानं एकाला सांगितलं माझं सोमवारी लव्ह मॅरेज आहे. याने सांगितलं कोणाशी? त्याने सांगितलं सी इज माय कॉलेज फ्रेंड. ती माझ्याबरोबर कॉलेजला होती. म्हणला 1 मिनट मी त्याच्याशिवाय विरह सहन करू शकत नाही. इसी के बिना मैं पल भर भी जी नहीं सकता. इश्क ही मेरी जिंदगी है. अगर वो ना मिली तो मैं रेलवे के नीचे सो जाऊंगा. वो मेरी नहीं हो सकती तो किसी की भी हो नहीं सकती. त्याने सांगितलं तुला काय भुकायचं भूक, पण मी काय सोमवारी लग्नाला येत नाही, मंगळवारी आशीर्वाद द्यायला येतो. हे मंगळवारी आशीर्वाद द्यायला गेलं तर सोमवारी ज्याचं लग्न होतं ते असं दाढीला हात लावून बसलं होतं. हा गेला आणि त्याला म्हणला व्हाय यू आर बिकम नर्वस. याने सांगितलं कॉम्प्लिकेटेड केस. याने सांगितलं व्हॉट इज द प्रॉब्लेम? याने सांगितलं प्रॉब्लेम इज डेंजरस. म्हणले काय? काल लग्न झालं नाही, याचं बक्षीसच पडलं खाली. म्हणला काय करा? मग याने सांगितलं काय झालं? त्यानं सांगितलं 3 तास आम्ही गार्डनमध्ये शपथी घेतल्या. तिनं मला सांगितलं मी तुमचीच आहे, हे शरीरच तुमच्या ताब्यात दिलं आहे, मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे. बऱ्याच गप्पा झाल्या आमच्या दोघांच्या. फुल आहे गुलाब का, लडका आहे गरीब का, असं काय बरंच त्यांचं आहे. लय बारीक सांगितलं तुम्ही माझ्यावर संशय घ्याल, तुमच्याकडून नाही लागत. सावध राहा माणसं. आणि तिनं मला कोर्टाच्या पायरीपर्यंत नेलं आणि कोर्टाची पायरी चढल्यावर तिनं मला सांगितलं आता मी तुमच्यावरून जीव ओवाळून टाकला आहे, तर तुमच्या नावे बँकेत पैसे किती आहे? म्हणजे प्रेम कशावर आलं? पैशावर. मित्रानं सांगितलं 5,000. पोरकाला थांबण मराय. त्याच्या मित्राने त्याला सांगितलं अरे तिला सांगायचं माझ्या नावे 5,000 आहेत, पण माझ्या चुलत्याच्या नावे 5 लाख आहेत, आणि त्याला काही पोरगं नाही, वारस मीची. तर म्हणला हेच सांगितलं मी तिला. ती माझ्या चुलत्या संगच गेली, मी बसलो तुही वाट पाहत. अरे लव इज ए मनी अँड मनी इज ए लव. मनी इज ए लाईफ अँड लाईफ इज ए मनी. नो मनी नो लव इन द वर्ल्ड. पुढारी सध्या टेन्शन मध्ये आहेत, सुधारणच त्यांना काही.
आणि या 2-3 राज्याचा निकाल लागल्यापासून मेंदूच बंद झाला त्यांचा. इकडं जाऊ का तिकडं जाऊ. हाय बीपी आहे त्यांना सध्या, हाय बीपी. घुसावा कोणच्यात. बरं म्हणता येईल मी येतो तुमच्या. त्यांच्याकडे डोकं आहे मारा. ते ह्या पक्षातून त्या पक्षात जायला ते त्यांच्यावर नाही ठेवीत मारा. नाही येडे नाहीत ते फायदा त्यांचा आहे पण ते आपल्यावर लुटी द्यात. ते काय म्हणतात तुम्हाला योग्य न्याय मिळावा म्हणून मी तिकडे गेलो. आम्ही इंग्रज गेल्यापासून मर्यालाच आहे. तुम्ही मर्याल सापाव फटके हाणता का आला. ती मंडळी किती हुशार आहे. मी जाणारच नव्हतो. मी पक्षनिष्ठ आहे. पण केवळ तुमचं दुःख मला पावत नाही. कोणचं तुम्ही बदिरेच वहिले तुम्हाला काय. तुम्ही आता माया पुढे बसले का. खरंय खरंय खरंय. मी निघून गेलो का. धंदा आहे त्यांचा. तुम्ही तशी समाजानं फार नैतिकता सांगून दिली महाराज. समाजानं नैतिकता ठुलीच नाही. जी मंडळी गाथा पाण्यात टाकू लागायला होती ना तीच वैकुंठ गमनाला रडाय होती. काय हुशार मंडळी. या 2-4 वर्षामध्ये काय झालं महिलांना नको ते अधिकार आले. त्यांची बुद्धी झाली कमी, अधिकार झाले जास्त. ती बोलूनच देईना बाई घरात. हो आपण म्हणलं ना बाई कालचे कपडे धुतले नाही का तेवढंच काम आहे का मला. बाई मी धुतो आलडू नको. मी काय काय पावा ती आपल्याला म्हणती. काय काय पावा म्या 3 मिटिंगा करून आली. बाई धुतो मी गुंगलू नको. आणि लय बोलत ना ना घटस्फोट घे बाई बाई. आणि त्याच्यामुळं त्यांनी काय झालं घरातले कारभार गेले त्यांच्याकडं. पैशाचे व्यवहार त्यांच्याकडं. या 2-4 वर्षात त्यांनी लग्नामधले सख्खे मामाच बदलून टाकलेत. आता नवीन एक मामा पैदा झालाय अवलाद अलीकडून ती गुरु मामा. म्हणजे मानलेला मामा. भाऊ मानायची लय नवीन पद्धत आली आपल्याकडे. सख्खे 4 भाऊ ते मेले 4 एकखटी. ते गेले गाडी खाली 4 बी. हेच दरिद्री उठलं कुठून 4था मामा. आणि हाच नालायक लग्नात उभा असा हाणला पाहिजे लॉन्समध्येच. महिला मंडळ तुमच्याकडे किती पैसा येऊ द्या अरे नाते रक्ताचे शोभतात हे ध्यानात ठेवा. पाया पडून सांगतो बसणाऱ्या माणसाला तुम्हाला अनेक मित्र असतील अनेक समाज मानणार असेल पण रक्ताचेच नाते माणसाला शोभून दिसतात हे ध्यानात ठेवा. तुम्ही कुणाशी दुश्मनी करा पण भावाशी दुश्मनी करू नका. तुमच्यावर किती मोठा प्रसंग आला तर शेवटी भाऊ आहे हे ध्यानात ठेवा. आणि आज आपण पैशाच्या घमेंडीमध्ये भावांचे नाते तोडून टाकले. निम्मे निघतील कीर्तनात भावाशी न बोलणारे. पण तुमच्यावर हे मित्र जाऊ दे. हे फक्त 5 पर्यंत आहे. मित्रांना काय घेणं नाही. फॉर्म भरायला गाव प्रचाराला गाव उमेदवार पडला एकटा घरी आला. कार्यकर्तेच गायब. कार्यकर्ते तो दुसऱ्याच्या गुलाला जिंदाबाद. अरे आणि परत आपल्या घरी आले. 13 मतानं पाडलं तुम्हाला. किती नालायक गाव आहे आपलं. आणि तू कुठं कुंभ मेळायला गेला का. महाराजांनी किती सुंदर प्रमाण लिहिलंय. जन हे सुखाचे. मोकळं रडू द्या मोकळं रडू द्या. नाही तर बाबा बोलतो म्हणून धराल तो अंडा बोल. महाराजांनी हा तर तुम्हाला घाबरला जणू. त्याला वाटलं अंधार पडला नाही. महाराज नुसतं चोपदारानं हात केला तर पोर गप राहिलं तर वारकरी संप्रदाय किती मोठा असेल. आता चोपदार बोलला तर पोर गप बसलंय. मी आरडून मारायला लागलो तरी तुम्ही सुधरानं. विनोदाचा भाग सोडा. आपलं कीर्तन आहे ना महाराज हे इंद्रिकडचं कीर्तन आहे. हे काल सत्य आज सत्य उद्या सत्य. आणि माझं कीर्तन महाराज म्हणून कधी ऐकायचं नाही. महाराज मरू दे उलथू दे तिकडे. गंज बुवा आहे. दगड उचकला का बुवा आहे.
माझं कीर्तन तुमचा मुलगा म्हणून ऐका आणि तुमचा मित्र म्हणून ऐका. ते काल सत्य, आज सत्य, उद्या सत्य. थोडं कानाला वाईट आहे पण ते सत्य आहे. आणि तुमचा मुलगा म्हणून ऐका, तुमचा मित्र म्हणून ऐका आणि तुमच्यातलं म्हणून ऐका, त्यात फायदाच आहे. आज कीर्तन स्वरता जगात एकही गोष्ट चांगली ऐकायची राहिली नाही. महाराजांची भाषा इतकी सुंदर आहे. तुका म्हणे मेलो सांगता सांगता. काय भाषा वापरली तुकाराम महाराजांनी. पाया पडतो तुमच्या 2019ला 10 तारखेला इंद्रिकाच्या कीर्तनात पाया पडतो तुमच्या. एक सत्य ध्यानात ठेवा, प्रसंग किती मोठा येऊ द्या, मित्र थांबणार नाही, भाऊ थांबणार आहे. मित्र थांबणार आहे. 400 एकर जमीन दान केली. काय दिलं लोकांनी? काय दिलं काय लोकांनी? छळच ना. 400 एकर जमीन दान ज्यांनी समाजासाठी केली त्यांना लोकांनी काय दिलं? दुष्काळामध्ये स्वतःच्या घरातली इस्टेट सगळी लोकांना दान करून दिली. लोकांनी काय दिलं? अरे बेदरच्या बादशाहानं सुळावर द्यायची धमकी दिली तरी घरातलं धान्य लोकांना दान केलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय स्वतःच्या मांडीचं मांस कापलं. काय दिलं लोकांनी? स्वतःची बायको एक मन सोन्याला विकली. काय दिलं लोकांनी? काय दिलं? काय अरे स्वतःचं मुलगा गाणं गाऊन मुलग्याचं मुंडका आईनं उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? काय दिलं? स्वतःच्या मुलाचं मुंडका आईनं गाणं गाऊन उखळात काढलं. काय दिलं लोकांनी? स्वतःच्या बायकोचा मृत्यू डोळ्यानं पाहिलं, स्वतःच्या भावाचं निघून जाणं डोळ्यानं पाहिलं. बंबाजीला मारलं, रामेश्वरानं गाथा पाण्यात टाकला, घरावर सावकारकी आली आणि घरातले भांडे सगळे लोकांनी नेले. महाराज एकुलत एक पोरगे बापाच्या मांडीवर आजारी पडलं तर पाणी प्यायला भांड नव्हतं. काय दिलं लोकांनी? खापर नव्हतं होतं घरात. एक माठ गाईनं घेतला पाणी आणायला गेला. आई साहेबांना दुष्काळ पडेल असल्यामुळं अर्धा माठ पाणी मिळालं. तो माठ खाली पडला. तुकोबा राहायचं पोरग बापाच्या मांडीवर पाणी करता करता गेलं. काय दिलं लोकांनी? 42 वर्षाच्या इतिहासात कधी डोळ्यात पाणी नाही आलं देवा. नाही आलं देवा. बायको गेली ना, मी रडलो नाही देवा. बाबाजीला मारलाय, मी रडलो नाही. रामेश्वराने गाता पाण्यात टाकलाय, रडलो नाही. भक्ताच्याच बायकोनं माझ्या अंगावर गरम पाणी ओतलंय, मी रडलो नाही देवा. पण आज माझ्या डोळ्यात पाणी आलाय देवा. का आलाय माहित आहे देवा? 42 वर्षाच्या इतिहासामध्ये देवा माझ्या डोळ्यात पाणी नाही पण आलं. आणि का आलं देवा? का आलं? तर 13 दिवस तुम्हाला मी पाण्यात उभं केलं आणि मी खडकावर बसून भजन केलं. याचं मला वाईट वाटलं. बस आता एक इच्छा आहे देवा, बस आता दिसून हे जना ऐसे करी. प्रार्थना सुरू केली. गरुडाचे वेळोवेळा श्री अनंता पद्मनाभा. बस काय दिलं लोकांनी? पाया पडून सांगतो, रक्ताचेच देतील, दुसरं कोणी देणार नाही. यावर तुमचं मत काय? कितीतरी बापांनी चांगले चांगले पोरं सर्व्हिसला लागल्यावर आईबापापासून तोडले आणि मुलीच्या आग्रह खातर सासरवाडीला त्यांना मार्केट दिलं. ते यशस्वी झालेत का सांगा मला? आई बाप तोडले, भाऊ तोडला आणि साडू जवळचा झाला. सासरा म्हणजे त्याचा देव झाला, सासू म्हणजे जागृत देवस्थान आणि सगळे मेवणे म्हणजे देवीची रूप. तिरसू डमरू घेऊन हाती आले. त्या माणसाचा म्हातारपण चांगलं गेलं का वाईट गेलं एवढं सांगा फक्त. पैशाच्या घमेंडीमध्ये निम्म्या सर्व्हिसवाल्यांनी कधी एकादश केली नाही, कधी सोमवार केला नाही, कधी आईबापाला वाकले नाही. घमेंट. सोमवार जरी असला ना, आला काळी पिशी घेऊन. रिटायर झाल्यावर येडे झाले, येडे. इकडून परसाद घेतल्यावर खाशीन कोणी? 17व्या अध्यायात ओवी माऊ. झाड जाणे जे फुले, मानस जाणे जे भोले आणि भोगे जाणे जे केले कर्म.
पूर्वजन्मीची. पुरावा सांग का अजून एक, मुका झालो वाचा गेली होतो पंडित महाज्ञानी, पण गर्वामध्ये झाली सर्व संपली माणसं. महिला मंडळ उत्तर द्या पटकन. आई वडील मुलगा मुलगी किती झाले? जो आजारी तुम्ही 4. तुमची पोरगी गेली नवऱ्याच्या घरी किती राहिले? 3. पोरगी गेली आणि सून आली 4. पहिले किती होते? 4. मग एक सून तुला का सहन होत नाही? उद्या जर तू मेली, मरणार तर आहेच, एवढं कमवलेलं कोणाला द्यायचे? एवढंही कळत नाही का? संग न्यायचंय का तुला? आणि जिनं भावाची करेल तिची तर अशी गंमत झाली, तो अंदाज वाढता येईन गालय आणता येईन बा. भावाची पोरगी जिनं सून करेल तिला विचारा ना कसं काय. तिला फक्त म्हणा ना धाकट्याचं लगीन करते का यंदा? नको नको यंदा नाही, पुढच्या वर्षी पाहू. का पहिलीनच एवढी जिरावली? भाऊ जंबूक करी गर्जना जो देखिली नाही पंचाना. ज्या पोरानं बायको करेल नाही ना बायको, ते कार्ट बोलून देत नाही कोणाला. ते म्हणतं बायको करू दे, अशी नीट करून टाकेन. गपची बस भाऊ, गपची बस. असंच म्हणायचा तो बाप.